हॅलो, वेलकम टू माय चॅनल. नमस्कार. गिरिजा अन्नपूर्णा फूड्समध्ये मी गिरिजा प्रधान आपलं खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एक झटपट होणारी कोकणातली पारंपरिक डिश निवगऱ्या. आता ह्याचं साहित्य बघून घेऊया आपण. मी हा एक बाऊल भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण मोदकाला वापरतो किंवा भाकरीला वापरतो. ते पीठ आपण इथे घ्यायचं आहे आणि ह्याच बाऊलनी आपण मोजून पाणी घेणार आहोत. हा एक बाऊल पीठ असेल तर एकच बाऊल आपण पाणी घेणार आहोत आणि हे आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे पाणी घेते. ही आज आपण रेसिपी करतो, ही तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता आणि अगेन ही ऑइल फ्री रेसिपी आहे. त्याच्यात आपण कुठलाही ऑइलचा वापर केलेला नाही. आता ह्या पाण्यामध्ये मी अगदी किंचित असं मीठ घालते. थोडंसं मीठ घालून हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता पाणी नंतर पुढची प्रोसेस बघणार आहोत. कोकणात ही घराघरात केली जाणारी रेसिपी आणि स्पेशली ही नागपंचमी, गणपती त्या दरम्यान ही रेसिपी केली जाते. गौरींना याचा नैवेद्य दाखवला जातो आणि मोदकाची उकड काढली की थोडी उकड बाजूला काढून हा पदार्थ आमच्या घरातही होतो. आता याचं साहित्य दाखवते तुम्हाला. मी ह्या 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत. त्याच्यानंतर ही जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. मी डायरेक्ट जिरे मिक्सरला लावून आणि कोथिंबीर घेतलेली आहे. मी जिरे भाजत वगैरे नाही, डायरेक्ट मिक्सरला लावून मी पावडर करून घेते. आता हे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण फक्त असं मिक्सरवर काढून घेणार आहोत किंवा चॉपरवर बारीक आपलं दोरीचं जे चॉपर असतं त्याच्यावरही तुम्ही काढलं तरी चालेल. हे आपल्याला असं जाडसरच वाटण हवं आहे. हे वाटण वाटत असताना आपण कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. असं जाडसरच वाटण आपल्याला हवं आहे. हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण काय करूया, इकडे पाणी हे गरम करायला ठेवूया. तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत तुम्हाला मला विचारायला आवडेल की तुम्हाला आणखीन कुठल्या अशा रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला आवडतील की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत किंवा नव्याने परत शिकायच्या आहेत. ब्रेकफास्ट असो किंवा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स असो, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स असो, असं बरंच आपण करतच असतो. पण त्या तुम्हाला कुठल्या रेसिपी त्यातल्या बघायला आवडतील हे मात्र मला नक्की कळवा. आता इथे मी ह्याच्या दरम्यान पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये फक्त मीठच घातलेलं आहे. आता हे पाणी उकळलं आहे व्यवस्थित की आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि जशी आपण मोदकाला उकड काढतो ना, तशीच अगदी 2 मिनटासाठी ही उकड काढून घ्यायची. आता मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करते, जे आपण एक बाऊलभर घेतलं होतं. हे पीठ ॲड केल्यानंतर आपण फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भांडं गरम आहे, सांभाळून काम करा. हे फक्त व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आणि इवन मोदकाची उकड करताना पण हा रेशो तुम्ही लक्षात ठेवा. जर का 1 वाटी तुमचं तांदळाचं पीठ असेल तर 1 वाटीच तुम्ही पाणी घ्यायचं आहे. जास्ती पाणी घ्यायचं नाही. नंतर मात्र आपण हे उकड काढल्यानंतर, ही गार झाल्यानंतर जेव्हा आपण मळतो ना उकड, तेव्हा मात्र हे पाणी घालून आपल्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचे. म्हणजे मोदकाची पारी किंवा ह्या निवगऱ्या आपण करताना त्यांच्या कडा फाटत नाहीत. ज्या आपल्याला कातरलेल्या कडा दिसतात ना, तशा त्या दिसत नाही. आता उकड झालेली आपली. आता ही उकड मी सगळी एका ताटात काढून घेते. थोडीशी गरम आहे, अगदी हाताला सोसेल इतकी गरम आहे ती. म्हणजे त्याने आपण मळून आपण आपल्या निवगऱ्या करू शकतो. या हिशोबाने तेवढी ती गरम आहे. आता ह्याच्यानंतर मी काय करणार आहे, जो आपण मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा केलेला आहे जाडसर असा, तो मी ह्याच्यात घालणार आहे. मिरची आणि कोथिंबिरीचा जाडसर ठेचा आणि इतर साहित्य म्हणजे हा ठेचा. त्याच्यानंतर थोडं परत एकदा चवीला मीठ घालायचं आपण, कारण की ह्या ठेच्याच्या हिशोबाने आपण मीठ घालणार आहोत. आता ही जिऱ्याची पावडर घालते मी. तुमच्याकडे भाजलेल्या जिऱ्याची असेल तरी चालेल, असं काही नाही, पण जिऱ्याची पावडर मात्र घाला. कारण की ना ह्यानी एक छान असा स्मेल आणि
टेस्ट पण खूप सुंदर येते. आता परत मीठ घालतो आहे आपण आपल्याला चवीनुसार जेवढं लागेल तेवढं. आणि आता पाणी घालून आपण ही उकड परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या. तुम्ही बघू शकता की माझी उकड एकदम कोरडी आहे, कारण की मी मेजरमेंटच्या हिशोबानेच तिथे पाणी घातलेलं आहे. त्यामुळे उकड म्हणजे ह्याच्यात गुठळ्या होत नाहीत. जेव्हा आपण पाणी घालतो आणि त्याच्यात तांदळाचं पीठ घालतो ना, तेव्हा त्या कुठेही गुठळ्या होत नाहीत. बऱ्याच वेळेला मग त्या गुठळ्या मोडताना फार त्रास होतो आपल्याला उकड मळताना. आणि स्पेशली आपण मोदकाच्या वेळेला हा त्रास आपल्याला जास्ती जाणवतो. असं मी एक खाली कापड घेते कॉटनचं, म्हणजे ना ही ताटं ना आपली हलत नाहीत. ताट असो परात असो म्हणजे ते आपली हलत नाहीत. थोडासा पाण्याचा हापका मारून आता हे मी सगळं व्यवस्थित, आपण कणिक जशी भिजवतो ना चपातीची, तसा मी हा व्यवस्थित असा गोळा करून घेणार आहे. बघा परत एकदा की मी ह्याच्यात कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे. हा पदार्थ तुम्ही दह्याबरोबर खाल्लात की खूप सुंदर लागतो. आणि हा पदार्थ तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता. अशाच मध्ये संध्याकाळची एक छोटीशी भूक असते ना आपली, तेव्हाही तुम्ही खाऊ शकता. पोट भरतं फार या पदार्थांनी. आता मी ही उकड व्यवस्थित मळून घेते. माझी उकड व्यवस्थित इथे बघा मळून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नसेल आणि तुम्हाला हाताला जर का उकड खूप चिकटत असेल तर तुम्ही तेलाचा हात ह्या उकडीला फक्त लावून घेऊ शकता. पण मला नाही गरज वाटली तेलाचा हात लावायची, म्हणून मी काय तेलाचा हात लावे. पण मळताना मात्र व्यवस्थित आणि छान मळून घ्या. आता ह्याच्यात आता ह्या आपल्या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान मी माझं मोदकाचं पात्र, इडली स्टीमर आपलं, ते मी पाणी घालून रेडी करून ठेवलेलं आहे. उकळायला पाणी खालचं ठेवलेलं आहे. आता मी हा ऑडीचा इको बेक पेपर वापरते. हा केमिकल फ्री पेपर आहे आणि हा रियुजेबल पेपर आहे. म्हणजे हे तुम्ही उकडल्यानंतर परत तुम्ही हा वाळवून वापरू शकता. आता पाण्याचा हात लावून मी हा पिठाचा एक छोटासा असा गोळा घेतला आहे आणि मोदकाची आपण जशी पारी करतो की नाही, तशी छोटी अशी मी अशी पातळ अशी पारी करून घेतली आहे. आणि आपण जशा करंज्या फोल्ड करतो तेवढं फोल्ड करून फ्रंट साईड त्याची फक्त दाबून घेतलेली आहे, म्हणजे ते एकमेकांना चिकटेल. बाकी आतमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये वारा जाईल, वाफ जाईल अशी जागा आहे. आता हे सगळं मी करून घेणार आहे. परत एकदा बघून घ्या. मी पाण्याचा हात लावून एक छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा. परत गोल करून मी थापून हातावर करंज्यांच्या आकाराने ते हे केलेले. आता उकड व्यवस्थित मळली असल्या कारणाने माझी पारी कुठेही फाटत नाही आहे, कुठेही त्याच्या कडांना चिरा जात नाही आहे. त्यामुळे उकड व्यवस्थित मळणं हे अतिशय महत्त्वाचा टास्क आहे. हा तुमची उकड व्यवस्थित मळलीच गेली पाहिजे, तरच तुमच्या पाऱ्या, तुमचे मोदक आणि तुमची इवन भाकरीसुद्धा, त्यानेच तुमची भाकरी, मोदक व्यवस्थित आणि छान होतात. आता हे सगळे मी असं करून घेते आणि आता हे माझं झालेलं आहे. आता हे मी स्टीमरमध्ये ठेवायला चाललेली आहे. स्टीमर माझ्या बाजूलाच आहे. आता मी हा स्टीमर उघडते आहे. माझं खूप जुनं इडलीचा कुकर आहे हा माझा, खूप जुना आहे तो. नाशिकवरून घेतला होता हा इडलीचा कुकर मी. आणि ह्याच्यामध्ये वाट्या आहेत, इडलीचा स्टँड नाही, जे असे आपले छोटे छोटे स्टँड असतात ना तसे नाही आहेत. ह्याच्या हा वाट्यांचा कुकर आहे इडलीच्या. आता मी ह्या स्टीमरमध्ये माझ्या या सगळ्या निवगऱ्या ठेवून घेणार आहे. आणि जशा मोदकाला आपण 15 ते 20 मिनिटाची दणकून वाफ काढतो की नाही, तशीच आता ही मी वाफ काढणार आहे. ह्याची व्यवस्थित अशी चांगली वाफ निघाली पाहिजे, तरच हे छान होतात. आतून शिजल्या गेल्या ना की चवीला फार सुंदर लागतात या. आता 15-1 मिनटं झाली. आपण कुकर उघडून बघूया. वा, सुंदर अशी दणदणीत वाफ आलेली आहे आणि त्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे बघा. आणि ह्या अशा दिसतातच पटकन, आपल्याला शिजलेल्या आपल्याला समजतात की ह्या निवगऱ्या आता व्यवस्थित शिजलेल्या आहेत, उकडल्या गेलेल्या आहेत. आता हे काढून मी एक छानपैकी प्लेटमध्ये काढून घेते. आपली ही कोकणातली पारंपरिक अशी डिश रेडी झालेली आहे, जी अत्यंत माझ्या आवडीची आहे.
आणि तेल विरहित आहे. आपलं तेल जास्ती खायचं नाही रे बाबा. त्यामुळे ही छान अशी डिश आपली कोकणातली निवगऱ्या झाली आहे. ही सर्व केली आहे मी मस्तपैकी दह्याबरोबर. तर या मंडळी खायला. आणि तुटते पण बघा कशी पटकन एकदम. चला पटकन खाऊया आणि मस्त एन्जॉय करूया ही डिश. गरम गरम खायला फार मजा येते. तर तुम्हालाही जर का ही डिश आवडली असेल तर एकदा नक्की लाईक करा, फॉलो करा. आणि अजून कुठल्या अशा नवीन नवीन तुम्हाला डिश माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायच्या आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी गिरिजा प्रधान तुमचे मनःपूर्वक आभार मानते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.